एक म्हाताऱ्या माणसाची गर्लफ्रेंड. जीवनात काही गोष्टी होतात हो मित्रांनो. काही लोक असतात हो, आपल्या पैशाच्या जोरावर करतात. त्याला असं वाटतं की धन आहे, दौलत आहे, शोहरत त्यांनी काही करू शकतो. पण जीवनात धन दौलत हे काही कामाचे नसतात. तुमचा परिवार, नातेवाईक, मित्र हे तुमचे असतात. तुम्ही जे काय केलं, चांगलं केलं का वाईट केलं हे मला माहित नाहीये, पण त्यांच्या परिवाराला तर वाईट वाटलं ना. हा नवरा आपले मुलं बाला बायको सोडून नवीन गर्लफ्रेंड पाठी पडतो. अहो त्यांनी काही वर्षापूर्वी बघितलेलं, त्याला फार वेगळा दिसत होता. आज त्याच्यामध्ये खूप परिवर्तन आलं त्याच्या राहणसणीमुळं. मी म्हणलो, अरे तुझी स्टाईल खूप वेगळी आहे हो. तो काय म्हणला, हा मी असाच आहे, आणि माझ्याकडे नवीन गर्लफ्रेंड बी आहे. बघितलं तर फार आश्चर्य वाटलं. जीवनात काही लोक असतात हो, जे स्वतःसाठी जगतात, परिवारची काही घेणदेण नाही. असेच काही लोक असतात मित्रांनो, फार वाईट वाटतं. त्यांच्या परिवाराला मी भेटलो आणि म्हणलो की अशा अशा गोष्टी मी बघितल्यात. आमच्या लोकांनी, मित्रांनी त्याला बायकोट केला. तिच्या बायकोला बरं वाटलं. म्हणलं असाच माणूस आहे. आम्हाला माहित होते याची सवय घाण आहे, म्हणून आमच्या घरच्या माणसाने त्याला दूर केलेलं. आज त्याच्या मित्रांनी केलं, त्याच्या परिवाराने केलं, त्याच्या भावाने केलेलं. तू गर्लफ्रेंड किती दिवस ठेवणार, जोपर्यंत तुझ्या जीव आहे जीव. ज्या दिवशी तू अपंग झाला, लंगडा झाला, तो आजारी पडला, तर तुला कोण बघणार? ती बाई बघणार? कधी नाही बघणार. ज्या दिवशी तू अपंग झाला, तब्येत खराब झाली, तर ती तिसऱ्याच्या शोधामध्ये जाणार. सत्य गोष्ट आहे, बघण्यात आली आहे. जोपर्यंत तू नीट आहे, तुझ्या पैसा आहे, धन दौलत आहे, तोपर्यंत तुझी ती बायको आहे. आणि ज्या दिवशी काय झालं तर बाय बाय होणार. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एक फळ होतं, त्या फळाच्या बाजूला एक घाण फळ ठेवलं. एक घाण फळ म्हणजे पिकलेलं घाण झालेलं फळ एका चांगल्या फळाकडे ठेवलं. तर तो फळ काय होतो, त्याच्या बाजूचं फळ खराब होतो, त्याच्या बाजूचं फळ होतो खराब. असं फळ खराब होत जातं. तर एक फळामुळं बाकी फळं खराब होतात ना. तसंच आमच्या मित्रांनी त्याला बाजूला करून टाकलं. त्यांच्या परिवाराने त्याला दूर केलं. अहो त्याचं जीवन आहे, त्याला जगू द्या. आपल्याला काय घेणं देणं आहे? आपलं जीवन आहे ना, आपण सांभाळायचं. वाईट माणसाच्या सवयीला लागलं तर तुम्हाला वाईट गुण भेटणार, आणि चांगल्या माणसाकडे राहिलं तर तुमचं चांगलं गुण भेटणार. हे जीवनाचं सत्य आहे. आपण चांगल्यामध्ये राहिलं तर आपल्याला चांगलं गुण भेटतं, वाईट मध्ये राहिलं तर वाईट गुण भेटणार.